ब्लॅक बॉक्स आपण बघतो, ब्लॅक बॉक्स अशी वस्तू असते की कुठल्याही अपघात असेल, परिस्थिती असेल, ऊन वारा पाऊस आग, अशा परिस्थितीमध्ये सगळा डेटा सुखरूप राहावा अशी त्याची रचना बनवलेली असते. मात्र ब्लॅक बॉक्स जळाला, आतापर्यंतच्या कुठल्याच अपघातात ब्लॅक बॉक्स जळाला असं ऐकायला मिळालं. सुरक्षित राहतो अशी मान्यता आहे. ब्लॅक बॉक्स हा पावसापासून, उन्हापासून, आगेपासून, बॉम्बलास्टपासून सगळ्यापासून सुरक्षित आहे, पण राजकारणापासून सुरक्षित नाही. आता ह्याच्यात काय राजकारण चाललंय हे आपल्याला बघावं लागेल, खोलात जावं लागेल. पण उद्या या बाबतीत डिटेलमध्ये जाऊन काय घडलं असावं, कुठल्या नवीन गोष्टी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत त्या नक्कीच तिथं आपल्यासमोर आम्ही आणणार. गोष्टीचं महत्त्व आहे की दादांच्या बाबतीत प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं हे आमच्यासारखी महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळेच आम्ही फक्त त्या विषयावर फोकस करून आहोत. ब्लॅक बॉक्सबद्दल आपण बोलतोय, ब्लॅक बॉक्स ही अशी वस्तू तुमच्यासोबत काय नेमकी चर्चा झाली? कारण जर अजित पवारांची महाविकास आघाडी केबल काढ रे असेल तर प्रामुख्यानं सध्या जे विरोध करतायत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही एनडीए सोबत होतो. अजित पवारांचं हे म्हणणं होतं की मी हेच तुम्हाला सांगतोय की आता विषय कुठला महत्त्वाचा आहे तर ॲक्सिडेंटचा महत्त्वाचा आहे. आज आम्ही विलिनीकरणावर चर्चा करू शकतो, आम्ही बैठका घेऊ शकतो, आम्ही तिथं प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमच्या सर्वांसमोर आणू शकतो. आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. आमच्याकडे अख्खा फोन भरून त्याच्यात मेसेजेस, व्हिडिओपासून फार त्याच्यामध्ये फोनवर काय बोलणं झालं हे सगळी गोष्टी आहेत. पण आम्ही त्याच्यावर त्या ठिकाणी आत्ता तरी काय बोलणार नाही. उद्याच्या दिवशी ब्लॅक बॉक्स त्याच्याचबरोबर इतर विषय हे 10:30 वाजता उद्या सकाळी एक डिटेलमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणं खरं तर ती आज घ्यायची होती. पण आज आपल्या या राज्यामध्ये परदेशातले फार मोठे नेते इथं आलेले आहेत. देशातले नेते म्हणजे आपले पंतप्रधान साहेब आज महाराष्ट्रामध्ये आहे. आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या लोकांकडे कुठेतरी दुर्लक्ष होऊ नये, नाहीतर एक महत्त्वाचा विषय जो राज्यासाठी महत्त्वाचा असू शकतो त्या विषयाकडे कुठे दुर्लक्ष होऊ नये म्हणून आज प्रेस कॉन्फरन्स न घेता आम्ही उद्या 10:30 वाजता चव्हाण सेंटरला प्रेस कॉन्फरन्स घेणार. तुम्हाला आपण ब्लॅक बॉक्स आहे का की हा घात आहे, अपघात नाही? अजून 10-12 तास तुम्ही थांबा. 10-12 तास नाही, अजून 20 तास तुम्ही थांबा. उद्या सकाळी 10:30 वाजता या बाबतीत आपण चर्चा करू. ज्या पद्धतीने सरकारकडनं इन्व्हेस्टिगेशन चाललंय ते मंद गतीने, स्लो आणि कुठंच काही डिटेलमध्ये होताना दिसत नाही. VSR कंपनी अजूनपर्यंत ऑपरेशनमध्ये त्या ठिकाणी आहे. मग जर सरकारकडनं ज्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे ते होत नाही आणि ज्या ज्या गोष्टी आम्ही प्रेडिक्ट केल्या होत्या की उद्या जाऊन ते म्हणू शकतील ब्लॅक बॉक्स बंदच आहे, जळलाच आहे, मग तो आता भारताच्या बाहेर आपल्याला पाठवावं लागेल, या सगळ्या गोष्टीकडे कुठेतरी सरकारकडनं या इन्व्हेस्टिगेशनकडे दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आम्हाला आमच्या मित्रांना, काही लोकांना त्यांच्याशी चर्चा करून अधिकची काय माहिती मिळते का हे आम्ही बघत असतो. त्यामुळे उद्या 10:30 वाजता डिटेलमध्ये या बाबतीत आम्ही प्रेस कॉन्फरन्स